नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र परीक्षा 2024साठी या प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहोत. इयत्ता 9वीचं ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला, खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 मार्कांसाठी रिकाम्या जागा असणार आहेत. जयपूर फूटचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. भारतात टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडून व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. तिसरी रिकामी जागा, टिंबटिंब यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असे तसेच मिसाईल मॅन असे म्हटले जाते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तिन्ही उत्तर लिहून दिलेली आहेत. प्रश्न पहिला आता आपण ब पाहूया. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 3 जोड्या बरोबर आहेत, त्यामध्ये एक चुकीची जोडी आहे ती ओळखायची आहे. कपिल देव क्रिकेट, करनाम मल्लेश्वरी बॅडमिंटन, गीत सेठी स्कूनर, सुनील गावस्कर क्रिकेट. तर ब उत्तर आहे त्याचं करनाम मल्लेश्वरी बॅडमिंटन. 2, डॉक्टर N गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया, रामचंद्र शर्मा कुशल कारागीर, डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी, डॉक्टर मोहनराव पोलिओ. त्यातलं उत्तर ड आहे. 3, चिपको आंदोलन, वृक्षतोड थांबवणे, प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती, ज्योती महापसेकर महिला आयोग, मुलगी झाली हो, अनुताई वाघ कोसबाड प्रकल्प. तर त्यातलं क. सूचनेप्रमाणे कृती करा. संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. भारताच्या उपग्रहांची नावे लिहायची आहेत. भास्कर 1, आर्यभट्ट, इन्सॅट, ॲपल. चौकट पूर्ण करा. भारतात आयात होणाऱ्या वस्तू लिहायच्या आहेत. त्यामध्ये यंत्रसामुग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे, तंत्रज्ञान. भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू सिमेंट, कार, मोती, हिरे, चपला. तुम्हाला माहीत असलेल्या वृत्तपत्रांची नावे कोणतीही लिहिली तरी चालतील. लोकमत, सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया, सामना, लोकसत्ता. टिपा लिहा. कोणत्याही 2-4 मार्कांसाठी आहेत. कोठारी आयोग, पोटगी, बदलते आर्थिक जीवन. प्रश्न तिसरा, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 1984 हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यास आली. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. 4 आहेत. 4 मार्कांसाठी 2 लिहायचे आहेत. खालील उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अणुऊर्जा आयोगाची स्थापना, हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेचे नामकरण, अणुशक्तीच्या निर्मितीसाठी जड पाण्याचे कारखाने कोणत्या ठिकाणी उभारले आहेत, अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट कोणती ते लिहा. त्याची उत्तरे पण लिहून दिलेली आहेत. उद्दिष्टे कोणती आहेत? अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे आहेत. प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2. शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? जागतिकीकरणपूर्व कालखंडातील ग्रामीण व नागरी समाज यांच्यातील फरक स्पष्ट करा. भारतीय भाषेच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे? खालील चित्राचे निरीक्षण करून त्याविषयी माहिती लिहायची आहे. इयत्ता 9वी राज्यशास्त्र. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. दुसरी, विश्वस्त मंडळाचे कार्य नोव्हेंबर 1994 या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपुष्टात आले. प्रश्न क्रमांक 7, खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली. निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्र सहज तयार होते. प्रश्न क्रमांक 8, खालील संकल्पना स्पष्ट करा. 2 मार्कांसाठी पर्यावरणीय ऱ्हास आणि युनिसेफ. संकल्पना चित्र पूर्ण करा. भारताच्या शेजारील देश, पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम, पाण्याची टंचाई. बाकीचे पण लिहून उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9, खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. कोणताही 1-2 मार्कांसाठी आमसभेत मानवी हक्कांचा आग्रह केव्हा धरला गेला? संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहा.
असा 39 मार्कांचा पेपर आहे. इतिहास 28, राज्यशास्त्र 12. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.